राज्याच्या शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने प्रथमच शिक्षक शिक्षण अधिसंमेलन आयोजित करण्यात आलं असून या अधिसंमेलनात शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक, ग्रामविकास योगदान देणारे आदर्श सरपंच आणि विद्यार्थ्यांच्या पोषणात योगदान देणाऱ्या स्वयंपाकी ताईंचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत असून 12 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता लकी लॉन, फुलचूर नाका, गोरेगाव रोड, गोंदिया या ठिकाणी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतोय। तर या कार्यक्रमाला गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, आमदार परनीय फुके, आमदार विनोद अग्रवाल, माजी मंत्री इंजिनियर राजकुमार बडोले, आमदार संजय पुराम, आमदार विजय राहंगडाले यांसह गोंदिया जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने देण्यात आली। शिक्षक सहकार संघटनेचे अधिसंमेलन आपण 12 ऑक्टोबर रविवारला लकी लॉन गोंदिया येथे आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री आदरणीय माननीय पंकजी भोयर साहेब, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सदस्य माननीय डॉक्टर परिणय फुके साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील सर्व आमदार माननीय विनोदजी अग्रवाल साहेब, त्याचप्रमाणे माननीय विजयजी राहंगडाले साहेब आणि पुराम साहेब हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। आणि कुठेतरी आम्ही शासनच आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या आणि प्राथमिक शिक्षणाच्या ज्या समस्या आहेत आणि प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण शासनच आपल्या गोंदिया जिल्ह्यात शिक्षक सहकार संघटनेच्या माध्यमातून जे आयोजित केलेले शिक्षक शिक्षण अधिसंमेलन आहे तिथं शासनच आम्ही आणत आहोत। गोंदियामध्ये लकी लॉनमध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2025ला शिक्षक सहकार संघटनेचा शिक्षक अधिसंमेलन आहे। शिक्षक सहकार संघटना ही महाराष्ट्रातील शिक्षक हित, विद्यार्थी हित आणि समाज हित ह्या संदर्भात काम करणारी संघटना आहे आणि ह्या अधिसंमेलनामध्ये आम्ही जे उत्कृष्ट काम करणारे प्रत्येक तालुक्यातून 2 शिक्षक त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत। तसेच जे स्वयंपाकी मदतनीस आहेत, ज्यांच्याकडं कोणाचंच लक्ष नसते आणि ज्यांच्या तुटपुंज्या मानधनावर ते काम करणार आहेत, असे प्रत्येक तालुक्यात 2-2 स्वयंपाकी मदतनीस आहेत, त्यांचेसुद्धा आम्ही सत्कार करणार आहोत। आणि जे सरपंच आहेत, जे सरपंच शाळेला मदत करतात, शाळेच्या विकासासाठी धडपडतात, असे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून 2-2 शिक्षकांचे आम्ही सत्कार करणार आहोत। न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।